संभाजी महाराजांचा मृत्यू असा एक क्षण ज्याने संपूर्ण मराठा साम्राज्य हादरावून सोडले। औरंगजेबाची निर्दयी कुटिलता आणि त्याच्या भव्य फौजांचे सत्तेवरचे वर्चस्व मराठ्यांचे भवितव्य अंधारात गेले होते। पण या काळोखातून एक तेजस्वी ज्वाला उभी राहिली, ती होती येसूबाई भोसले। एका क्षणात पती गमावला, राज्य हातातून निसटत होतं आणि शत्रूंच्या वेढ्यात अडकत होती, पण हार मानली नाही। कोण होती ही येसूबाई? कसा केला तिने मुघलांना पराभूत आणि कसा वाचवला मराठ्यांचा वारसा? ही आहे तिच्या धैर्याची आणि कर्तृत्वाची कहाणी। चला इतिहासाच्या पानांमध्ये हरवलेली ही कथा उलगडूया मित्रांनो। 1689 साली संभाजी महाराजांना पकडून औरंगजेबाच्या दरबारात आणण्यात आले। निर्दयी औरंगजेबाने त्यांना भयंकर यातना देऊन ठार केले। मराठ्यांच्या हृदयावर घाव पडला। स्वराज्याचा राजा मरण पावला होता। या दुर्दैवी घटनेची वार्ता रायगडावर पोहोचली। येसूबाई भोसले, ज्यांच्या डोळ्यांसमोर सुखाचा संसार होता, एका क्षणात विधवा झाल्या। पण दुःखात बुडून जाण्याऐवजी त्यांनी जबाबदारीची कास धरली। रायगडाला मुघलांनी वेढले होते आणि औरंगजेबाचा उद्देश स्पष्ट होता, स्वराज्याचा नाश करणे आणि मराठ्यांची संपत्ती लुटणे। पण येसूबाई अशा सहज शरण जाणाऱ्या नव्हत्या। त्यांनी रायगडावरच्या सरदारांना बोलावले। राजा गेला, पण स्वराज्य अजून जिवंत आहे। शहाजी राजे अजूनही सिंहासनाचे वारस आहेत आणि मी संभाजी राजांची पत्नी आहे। मी रायगड सोडणार नाही। त्यांच्या या धैर्याने नवा आत्मविश्वास निर्माण झाला। त्यांनी राजाराम महाराजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी योजना आखली। राजाराम महाराज रात्रीच्या काळोखात रायगड सोडून सिंहगडाकडे रवाना झाले। येसूबाई मात्र रायगडावर राहिल्या। त्यांनी शहाजी राजांना आपल्या पोटाशी धरून प्रत्येक मुघलांना झुंजवायची तयारी ठेवली होती। पण औरंगजेबाने रायगड जिंकलाच। येसूबाई आणि लहान शहाजी राजांना कैद करण्यात आले। त्यांना दिल्लीला नेण्यात आले, जिथे औरंगजेबाने त्यांना आपल्या राजकीय डावपेचात अडकवण्याचा प्रयत्न केला। तो लहान शहाजी राजांना आपले गुलाम बनवू पाहत होता, पण येसूबाईंनी मन धैर्याने ठाम ठेवले। औरंगजेब त्यांना म्हणाला, स्वराज्य संपला आहे, शहाजी राजांना मुघलांच्या सैन्यात सामील करा। येसूबाईंच्या डोळ्यात संतापाचा अंगार पेटला। त्या म्हणाल्या, छत्रपतींच्या पोटी जन्म घेतलेला वारस कधीच गुलाम होऊ शकत नाही। औरंगजेबाने त्यांना कैदेत टाकले, पण त्यांच्या मनाचा किल्ला तो जिंकवू शकला नाही। त्या कैदेत असतानाही त्यांनी गुप्तपणे राजाराम महाराजांशी संपर्क साधला। त्या राजकीय युक्त्या आखत होत्या। त्या कैदेत असल्या तरी विचारांनी आणि धैर्याने पूर्णपणे स्वतंत्र होत्या। राजाराम महाराज दक्षिणेतून मुघलांना पराभूत करत होते आणि त्यांच्या पाठीमागे येसूबाईंचे राजकीय मार्गदर्शन होते। 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाला। त्यानंतर मुघल साम्राज्यात सत्ता संघर्ष सुरू झाला। या संधीचा फायदा घेत मराठ्यांनी जोरदार हल्ले चढवले। येसूबाईंची सुटका झाली, त्या महाराष्ट्रात परतल्या। पण त्यांची लढाई इथेच संपली नाही। शाहू महाराजांच्या सिंहासनारोहणासाठी त्यांनी ताराबाईंच्या विरोधात राजकीय खेळी आखल्या। त्यांचे ध्येय स्पष्ट होते, स्वराज्याचे रक्षण आणि संभाजी महाराजांच्या वारसाचे राज्याभिषेक। पण दुर्दैवाने इतिहासाने येसूबाईंच्या धैर्याला आणि कर्तृत्वाला या प्रमाणात मान्यता दिली नाही। त्या एक धैर्यवान राणी होत्या। त्यांनी पतीचा मृत्यू, शत्रूची कैद आणि सत्ता संघर्षाचा सामना केला, तरीही त्यांनी स्वराज्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले। त्यांच्या संघर्षाने मराठ्यांचे स्वराज्य टिकले। मित्रांनो, येसूबाई भोसले यांची ही कथा आपल्याला शिकवते की संकटे कितीही मोठी असली तरी धैर्य आणि दृढ निश्चयाने त्यावर मात करता येते। त्यांनी स्वराज्यासाठी अपार संघर्ष केला, त्याग केला आणि मराठ्यांचा वारसा टिकवला। आज आपल्यालाही अनेक अडचणी येतात, पण हार मानू नका मित्रांनो। जिद्द आणि मेहनत असेल तर काहीही अशक्य नाही। इतिहास आपल्याला फक्त आठवण्यासाठी नाही, तर शिकवण्यासाठी सुद्धा आहे। चला तर या प्रेरणादायी कथांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी कहाणीसह। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी, जय महाराष्ट्र।